तो रोड से प्रॉस्पेरिटी आती है। हे नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं होतं आणि आज महाराष्ट्रामध्ये नाही म्हणलं तरी इंडियामध्ये त्याचा इम्पॅक्ट क्लिअरली दिसतोय। आज महाराष्ट्रामध्ये नवीन हायवे, नवीन एक्सप्रेसवे बनत आहे, त्याने रिअल इस्टेटचं कम्प्लीट मॅप चेंज केलं आहे आणि ऑनेस्टली रिअल इस्टेटमध्ये मला काम करताना एक गोष्ट क्लिअरली समजली आहे, प्रॉपर्टी घेताना फक्त आजचा रोड बघू नका, फ्युचरमध्ये तिथून कोणत्या रोडचा प्लॅन आहे ते पण बघा। डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये ऍक्च्युअल रोडची विड्थ किती होणार आहे, कनेक्टिव्हिटी कशी इम्प्रूव्ह होणार आहे, कारण हाच रोड फ्युचरमध्ये तुमच्या मुलांच्या शाळेसाठी, तुमच्या ऑफिससाठीचा नेहमीचा रोड होऊ शकतो। मी जेव्हा पण लँड बघतो तेव्हा फक्त आजची व्हॅल्यू बघत नाही, मी बघतो पुढच्या 10 वर्षात त्या एरियामध्ये काय काय बदल होणार आहे, कारण की मी स्वतः बघितलं आहे जिथं रोड येतात तिथं कनेक्टिव्हिटी येते, मग ऑफिसेस येतात, बिझनेसेस येतात, लोक शिफ्ट व्हायला लागतात आणि एक मोठी कम्युनिटी बनते। म्हणून विजनरी बायस फक्त फ्लॅट बघत नाही, ते फ्युचर बघत असतात। तुमच्या हिशोबाने महाराष्ट्रामध्ये कोणता एरिया इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सर्वात जास्त चेंज झाला आहे हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि नितीन गडकरी साहेब यांच्याकडून आम्हाला प्राईड ऑफ महाराष्ट्र हा अवॉर्ड सुद्धा भेटलेला आहे।